एकदा गणरायाला वंदन करूया. गोलंदाजी मार्ग जंबूसर गणरायाला वंदन किया. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या संकट रक्षी शरण गुलामी गणपती बाप्पा मोर्या. हो या मैदानाच्या दिशेने वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक जंबूसर. तर सलामीची जोडी असेल योगेश आणि अरुण. सलामीची जोडी चांगला पहिला चेंडू पंचांकडे नजर वळली. पंचांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये पंचांचे हात समान चेंडू असेल अनंतर एक धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होताना पाहिजे. श्रीगणेश नक्कीच केला गेला एकेरी बाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा कुटप्पाचा चेंडू इंटू द गॅप. झेलची संधी असेल का क्षेत्ररक्षक माझा चेंडूचा एकी करेपर्यंत दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली आणि पुन्हा एकदा 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या योगेश यांच्या बॅटमधून. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्येत 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 धावा. पुन्हा एकदा पाहूया संत गतीने चाललेला हा सामना रंगत येणार का. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस चौकार जाणार का. यस चेंडू जातोय 1 बाउंस दणदणीत चौकार 4 धावांसाठी. मात्र पुन्हा एकदा चौकाराच्या सोबत 4 धावा मध्ये भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 7 धावा. जंबोसर चांगले गोलंदाजी गोलंदाजीच्या रडारमध्ये अर्धी राज्य करणारे गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. इथे मात्र थोडंसं योगेश एक सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळते. जंबोसरांच्या पहिल्या षटकामध्ये मोठे प्रहार करण्याच्या बाबतीत पण पाहिलं असेल तर मौल्यवान गडी तंबूच्या आशेला येताना पाहायला मिळते. योगेश एक संयमी साजेची खेळी करताना पाहायला मिळते आणि गरज आहे अशाच खेळीची. मोठे फटके मोठे प्रहार करण्याच्या चेंडूमध्ये नवीन चेंडू असो त्यामध्ये कटर गोलंदाजाला बॅटची एज लागते आणि विकेटचं पटवण्याची मात्र नक्की संभावना असते. पुन्हा एकदा जंबोसर सज्जपणा हळूवारपणे खेळ काढला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होणार का. स्वतः कर्णधार चेंडू खाली होते आणि इथे झेल केला धरतीला दान. पुन्हा एकदा दलीचा इथून आवाज आला चुकीला माफी नाही. इथे मात्र नक्कीच होम बट स्वाहा झेल केला धरतीला दानच्या 1 धाव नक्की अर्जित दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 वाढ झेल सुटला त्यानंतर मात्र दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 9 धावा. कॅच विन द मॅच कॅच लो मॅच असं का समीकरण बोललं होतं ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कॅच घेणं तुम्हाला अनिवार्य असतं. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र नक्की कोणती चुकी घेऊन नाही. पंचांकडे मात्र राहायचे सर. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू होताना पाहायला मिळतो. चांगली कमबॅक केला नक्की जंबोसर यांच्या बाबत कमबॅक करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जंबोसर सज्ज होता. वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक कुटप्पाचा चेंडू इथे मात्र टायमिंग केलाय लॉस्ट केलाय. चेंडू जाणार का. या नो डाऊट अबाउट इट. खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू जातो षटकासमोर 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 15 धावा. एक चांगली सातत्यपूर्ण शांतपणे संयमी खेळ करताना पाहायला मिळतात. योगेश सलामीला आलेले फलंदाज एक अप्रतिम असे कोणत्याही प्रकारचं बर्डन न घेता प्रत्येक चेंडूला फक्त दिशा दिली जाते आणि गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्याचं मात्र रूपांतर केलं जातं चौकारामध्ये. एक चांगली सातत्यपूर्ण इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतं. जंबोसर कदाचित जेल घेणं गरजेचं असतं तर कदाचित जेल आला नसता तर षटकार गेला नसता. हरकत नाही मित्रांनो. खेळ आहे खेळामध्ये चूक होत राहतात. धावसंख्येचा विचार करतो 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटका धावसंख्येचा विचार करतो. धावसंख्या होते 15 धावा. चांगले योगेश वैयक्तिक आतापर्यंत पाहिलं तर वैयक्तिक 14 धावा 6 चेंडू 14 धावांची इंडिव्हिज्युअल खेळी करताना पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये पाहिलं तर 1 चौकार 1 षटकारचा सुद्धा समावेश आणि 2 दुहेरी धावा. अर्थात 6 चेंडूमध्ये 14 धावा पूर्ण षटक हाताळलं आणि अप्रतिम असं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. चेंडू फक्त आला त्याला दिशा दिली नंतर मात्र त्यावर उमटली 1 षटकार आणि 1 चौकार. 1 षटकाचा खेळाला संपला. जंबोसर यांच्या षटकाला संपुष्टामध्ये 1 षटकाच्या मध्ये कोणत्याही विकेटचं बदल नाही. आता मात्र विवेक नौका गोलंदाज होतो. विवेक गोलंदाजी मार्गवर 7-8 पावलांचा रन राईट मोर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळत. आता अरुण तो नॉन स्ट्राईक एंडकडे उभा होता तर त्याला एकही चेंडू फेस करण्याची संधी मिळाली होती. मात्र विवेकला फेस करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत चेंडू होता हॅन्डसम स्टाईल मध्ये खणखणीत दणदणीत षटकार. करारा प्रहार चेंडू गेला सीमा रेषा पार 9 षटकार. रेणुशी संघ विनंती आयोजकांकडे केला तर लाईनच्या थोडंसं आतमध्ये उभं राहायचंय. चेअर ज्या बसल्यात पण थोडंसं मागे सरकव म्हणजे तुम्हाला उभं राहायला जागा मिळेल. चला मैदानाच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं अरुण यांनी षटकार क्लास
दाखवताना पाहायला मिळतात. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू गेला. षटकारासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो गोलंदाज. हो हो हो, इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर सक्सेस होणार का? अमोल दादा मात्र प्रयत्न केले होते. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. दुहेरी धावणुकी अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्येचा विचार करून धावसंख्या केली होती 23 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती नजरा रोखून धरला अमोल दादाने. शेवटच्या क्षणी मात्र थोडसा चेंडू दूर राहिला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. 4 धावा नक्की वाचवल्या गेल्या असत्या, परंतु दुहेरी धावते समाधान मानावं लागतं. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 23 धावा. अरुण जणू काही प्रतिहल्ले चढवण्यासाठी माहीर असलेला फलंदाज पाहायला मिळतोय. आल्या पावली मात्र सेट घेऊन आलेला फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र चांगला इन टू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येचा नक्कीच पाहिलं तर आपण इंटरनॅशनल मध्ये स्पिरिट ऑफ क्रिकेट पाहिला तर नक्कीच विनय दादा यांचं सुद्धा कौतुक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं अरुण क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. दोन्ही बल्लाढ्य संघ. पुन्हा एकदा कुटप्पाचा चेंडू मागे ठेवला होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. हे मात्र कर्णधार कोणती चुकी करत नाही. नवीन विकेटचा पत्र होताना पाहायला मिळतंय. अरुण यांची खेळ संतोष. अरुण बॅक टू द पवेलियन. पहिला गडी येतो तंबूच्या आशयाला मोठे प्रहार करण्यासाठी, परंतु इथे मात्र गोलंदाजांनी सुद्धा एक साजेशी कामगिरी केली. ज्यावेळी कळलं की अरुण च्या बॅट मध्ये चेंडू आले, षटकार जातो, थोडासा टप्पा मागे स्पेस ऑफ चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हळूवारपणे चेंडू सोडला. स्लोवर डिलिव्हरी पाहिली, त्यानंतर मात्र थोडासा टायमिंग मिस झाला आणि त्यानंतर विकेटचा बदल. नितीन आता नौका फलंदाज अरुणची जागा घेण्यासाठी तो नितीनला आता मात्र नक्की सामना करावा लागेल. इथे मात्र दोन्ही संघांसाठी डू अ डाय असेल, कारण की जो एक क्षण तुमच्यासाठी एक सामना सुद्धा खूप महत्वाचा असतो. पुन्हा एकदा वेग सज्ज. इथे मात्र नक्की अक्रॉस लाईन घेऊन काढलाय. एकच धाव नक्की अर्जित. चांगले क्षेत्ररक्षण पाहिला शशिकांत. मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा ज्याच्या नावे पुरस्कार होता, ज्याला प्रदान केला होता तो शशिकांत. अप्रतिमाचा क्षेत्ररक्षण. छत्रपतीचा चित्ता रोहित संघाकडून म्हणून त्याची नक्की ओळख आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा वेग सज्ज होताना पाहायला मिळतो. इथे मात्र योगेश. हो हो हो, चांगली गोलंदाजी बॅट लागली गेली, परंतु रफ्तार एवढी होती की यष्टीरक्षकाला हाय बाय करत चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावासाठी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 25 धावा. पुन्हा एकदा पाहायला मिळतं विवेक सज्ज होताना पाहायला मिळतोय. आता मात्र योगेश, काय भूमिका असेल योगेशची हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. याला म्हणतात तंत्रशुद्ध गोलंदाजी. पहिला चेंडू रफ्तार, नंतर त्यावेळी फलंदाजाला आशा असते की दुसरा चेंडू त्याच वेगाने येईल, त्यानंतर मात्र हळूवारपणे सोडलेला. 2 षटकाचा खेळायला समजतो. 2 षटकाकडे धावसंख्येचा विचार करतो. धावसंख्या होते 25 धावा. पहिल्या ओव्हरला किती आले? 14 होते. पहिल्या षटकामध्ये होते 14 धावा. त्यानंतर आल्या पहिल्या षटकामध्ये ते 15 धावा. त्यानंतर आल्या या षटकामध्ये 10 धावा. टोटल धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 25 धावा. पुन्हा एकदा उड्या मैदानाच्या दिशेने इथून इथे आणि मग इथे जायचं. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. पण एक काढलेला चेंडू इथे डाऊन टू द गॅप खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ठेवला पाहिजे शशिकांत. अप्रतिमाला क्षेत्ररक्षण थोडसा थ्रो मात्र नक्की इथे. हो इथे मात्र कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळते. तू की मी की तू, तू तो मी करता करता मात्र योगीची खेळते संपूर्ण धावचीच्या स्वरूपात. पहिला दुसरा तिसरा गडी जातो तंबूच्या आशयाला. दुसरा गडी जातो तंबूच्या आशयाला. योगीची खेळते संपूर्णात एक धाव नक्की अर्जित केली. एक धावसंख्येत वाढ होते. आता मात्र नक्की तेजस भोसले. आता पुन्हा एकदा प्रवीण तेजस समीकरणानंतर शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये मोठ्या धावा गोळा कराव्या लागतील. टॉप गिअर मध्ये गाडी चालवायला लागेल. रफ्तार घ्यावी लागेल रनांची. तर गोलंदाजाला मात्र नक्कीच वंचित ठेवावं लागेल.
अवारपणे खेळून काढलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतो. चांगली कामगिरी करताना पाहिला. सातत्यपूर्ण कामगिरी. गोलंदाज स्कोअरचं जे पारडं उंचावलं होतं त्याला आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळतात गोलंदाज. पुन्हा एकदा तेजस इथे क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. ए हो तेजस इथे मात्र तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकताना पाहायला मिळतोय. तेजसच्या बॅट मध्ये येतो हा हँडसम डाऊन द ग्राउंड अप आउट ऑफ द पार षटकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 32 धावा. गरज होती या षटकाराची. हा एक आशावादी षटकार म्हणून नक्की या षटकाराने पाहिलं. कधी प्रवीण यांनी स्कोअरचं पारडं आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. तदनंतर मात्र या चेंडूवर आलेली मोहर अर्थातच षटकार खूप मोलाची असेल. पुन्हा एकदा स्लो रन. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक जेल पर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत वाईंडी स्लॉगर मध्ये चेंडू होतो. हाय बाय करत चौकार. पुन्हा एकदा करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 36 धावा. हो तेजस मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी तेजस्वी सूर्याप्रमाणे नक्कीच चमकताना पाहायला मिळतोय. आपलं तेज चौकाने षटकारामध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय. पुन्हा प्रवीण टू तेजस. अकुटप्प्याचा चेंडू होता. आळवारपणे घेऊन काढणार क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करतोय. त्याचा भूर्दंड भोगावा लागेल. इथं मात्र थोडंसं मिसफिल्ड होताना पाहायला मिळतंय. त्याचं रूपांतर होतंय तिहेरी धाबेमध्ये. धाव संख्येत 3 वाढ होते. धाव संख्येचा विचार करता पहिली चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. परंतु बंटी यांचा थ्रो थोडासा स्लोवर आला. कधी ते कन्फ्युज झाले कारण की विवेक दादा जो चेंडू पकडायला पुढे आले तेव्हा तो फास्ट केला आणि जर गेला तर पुन्हा एकदा 100 धाव होऊ शकतो म्हणून हळूवारपणे काढलेला थ्रो. त्यानंतर प्रवीण यांना रनआउटची नामी संधी होती का तर डेफिनेटली होती. परंतु नशिबाने इथे मात्र साथ देताना पाहायला मिळतं. 3 धावा. आता पुन्हा एकदा नितीन. निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळतो. अशा 3 षटकाचा खेळायला संपुष्टात 3 षटका गेअर वाळणे संघाची धाव संख्येत 39 धावा. विजयासाठी रोहित संघाला करायचे असतील 11 चेंडू 40 धावा. चला यापुढचा होणारा सामना असेल हातलोट वर्सेस कोटरोशी संघ. दोन्ही संघाला विनंती असेल नाणेफेकीचा कोर देण्यासाठी टफ बसमध्ये येण्याची कृपा करायची. हातलोट वर्सेस वरचे सगळे इथून ना. चला तोपर्यंत आपण इथे शुभ सन्मान घेऊया. आदरणीय सन्माननीय असं व्यक्तिमत्व श्रीयुक्त शांतारामजी माने सर आपण याचा आपला इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करतो सागर माने साहेब आपण याचा आपल्या शुभास्ते सन्मानित करायचा. आदरणीय सन्माननीय शांतारामजी माने सर आपला इथे शुभ सन्मान घेतला जाईल. सागर माने आपण याच्या समोर आपल्या शुभास्ते सन्मानित करायचं आहे. सगळ्यांच्या लाईनीत दिलेले सगळ्यांचे. चला विनंती असेल शांतारामजी माने साहेब आपण याच्या समोर आपला शुभ सन्मान घेतला जाईल. चावी दाबायला लागेल. चला कर्णधार यायचंय कोटरोशी वर्सेस हातलोट संघ. तर इथे शुभ सन्मान घेतला जातोय. त्यानंतर विनंती असेल अंकुशजी माने साहेब आपण सुद्धा जायचं. आपला सुद्धा इथे यशस्वीचा शुभ सन्मान घेतला जाईल. अंकुशजी माने साहेब आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करतो सागर माने सर आपण सुद्धा अंकुश माने सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर इथे शुभ सन्मान घेतला जाईल. हरिबा माने साहेब आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. मी प्रकाश माने साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभास्ते सन्मानित करायचं आहे. हरिबा माने सर आपण सुद्धा यायचं आहे. टॉस करतोय आपण. कोटरोशीने कौल मागितलेला आहे. टेल आणि हेड आलेला आहे आणि टीम हातलोटने हा टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकणं महत्वाचं होतं परंतु निर्णय काय घेत आहे. प्रथम फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल. समोर कोटरोशी टीम आहे. कशा प्रकारचं प्लॅनिंग या सामन्यामध्ये करताय. प्लॅनिंग तर काय नाही
या ग्राउंडवर जरा प्लॅन करणं तर मुश्किलच आहे. बॉलरला थोडं मुश्किलच आहे इथं बॉलिंग टाकणं. तरी पण आम्ही त्यांना थांबवण्याचा विचार करू कमी रनमध्ये. स्पर्धेबद्दल थोडक्यात 2 शब्द. स्पर्धा तर खूप सुंदरच आहे, पण त्यांचं स्पर्धा चांगलीच असते, पण त्यांना या टायमाला चांगलं ग्राउंड नाही भेटणं त्याच्यानंतर याच्यापेक्षा ते चांगलीच करतात. आम्ही इथे पाठीमागे त्यांचे खेळ आहे सारसोळीला. अजय, तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची रणनीती तुम्ही ऐकताय? हातलोट संघ समोर आहे. नक्कीच बॉलिंग अटॅक चांगला आहे त्यांचा, त्यामुळे जास्त स्कोर करायला ऍडव्हान्टेज पण आहे, पण करूया जास्त स्कोर करायला बघू. स्पर्धेबद्दल तुमच्या भावना. स्पर्धा नक्कीच चांगली आहे, कारण ग्राउंड कसंही असलं तरी स्पर्धा चांगली बनवणं हा मोठा गुणधर्म असतो. त्यामुळे स्पर्धा नक्कीच चांगली चालू आहे सध्यापर्यंत. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही आणि खूप शुभेच्छा दोन आपण दोन्ही संघांना. छोटासा अल्पाहार आहे तो प्रदान करूया. एनर्जी पावडर, वॉटर बॉटल आणि त्याचबरोबर एक छोटासा अल्पाहार आपण दोन्ही संघांना प्रदान करत आहोत आणि दोन्ही संघांना देत आहोत आपण. सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळी ऐकूया. धन्यवाद निलेश्वर. चला मैदानाच्या दिशेने गुमाईचा रंग पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र किशोर टू अमोल दादा असं समीकरण अंताना पाहायला मिळेल. हो, इथे मात्र परफेक्ट सिलेक्शन केले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल होणार का? अजून कोणती चुकी करत नाही अमोल दादा यांची खेळ संपुष्टामध्ये. अमोल दादा बॅक टू द पवेलियन. इथे मात्र तंबूच्या अक्षर येताना पाहायला मिळतील. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अरुण यांचा किशोर एक गोलंदाजी हाईटचा पुरेपूर फायदा घेतात. गोलंदाजच्या रडारमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी नेहमीच त्यांची राहिली. इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. आता मात्र नक्की 40 धावांचं लक्ष असेल. मोठे फटके खेळावे लागतात. मात्र अमोल दादांची जागा घेण्यासाठी येताना पाहायला मिळतोय विनायक दादा शिंदे. एक ओव्हर झाले घेतो चालेल, वरतीच घेतो आले. पुन्हा एकदा किशोर सज्ज येताना पाहायला मिळतोय. हो हो, विनायक दादा क्लाता करायला पाहिलं तर पुन्हा क्षेत्ररक्षक तयार आहे. झेल होणार का पाहणं लक्ष असेल आणि बॅक टू बॅक विकेटचं पतन. तू चल मैं आया. पहिला गडी आला तंबूच्या असेल, दुसरा विकेट सुद्धा याची दुवा पाहायला मिळते. कमबॅक केलाय नक्कीच. वाळणी संघाने सध्या तरी पाहायला लागते. 2 मूल्यवान गडी तंबूच्या असेल येताना पाहायला मिळतात.
शकत नाही तोपर्यंत सिली पॉइंटचे जर दोन्ही क्षेत्ररक्षण जर हालचाल मोमेंट केली तर तो चेंडूला नो ग्राह्य दिलं जातं. सर 2 मिनिटं थांबायचं आहे. चला स्पीड घ्या, टॉप गिअर. नाही दिला. मित्रांनो खेळाचा उद्या खेळता येईल कदाचित जोखीम बरं क्षेत्ररक्षण रखरखत्या उन्हामध्ये खूप जोखीम बरं असतं. पुन्हा एकदा इथे मात्र नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळत नाही. चेंडू मारला होता नक्कीच महाबळेश्वरला, चेंडू झाडा लागून आला महाडला. नक्कीच 2दा अर्जित केल्या गेल्या या चेंडूवरती. कदाचित हा चेंडू जर पॉवरफुल फटका होता कदाचित चौकार मिळाला असा. 4 धावा नक्कीच बनवून इथे थोडस नैसर्गिक अडथळा येताना पाहायला मिळाला. दुहेरीदा अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येत 22. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू भिरी खेळून दिलाय हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार्क. पुन्हा येतोय मॅग्निफिसंट षटकार ब्रँडेड बाय विवेक शिंदे. षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे याच्या बॅटमध्ये अप्रतिमाचा षटकार तुम्ही किती सिली पॉइंट लावा मी दडपण घेणार नाही. अप्रतिमाशी अक्कूट टप्प्याचा चेंडू होतो त्याला दिशा दिली. डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातो क्षेत्ररक्षण हाय बाय करत षटकासाठी 6 धावा. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या 28 धावा. 12 धावांची गरज असेल तर अप्रतिमाशी षटकार मध्ये डील करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मॅग्निफिसंट षटकार इथे विकास यांच्यावरती मात्र प्रति हल्ला चढवला जातोय आणि माझं ठरलंय माझं प्रत्येक चेंडू जाणार. आपलं नाणं कसं वाजणार तर फक्त खनित षटकार येताना पाहायला मिळत आहेत. दबाव 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 करण्याचा प्रयत्न केला होता. सिली पॉइंट 2 तैनात केले होते तदनंतर सुद्धा त्या दबावाला न जुमानता झुकारून लावलं आणि मात्र चेंडूचं जातं सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार करून धावसंख्या 34 धावा. आता केवळ 6 धावांची पूर्तता असेल. मोठा विजय प्रस्थापित करणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. दुसरा षटक प्रगती मार्गदर्शनाचा विकास यांच्या हजरा पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळाला संपुष्टात शेवटचा 1 चेंडू शेष असेल. इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल 6 चेंडू 6 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकांची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होती 34 धावा. विवेक यांच्या बॅटमध्ये आले 3 षटकार. शैलेश यांच्या बॅटमध्ये आलेले बॅक टू बॅक 2 षटकार. शैलेश पाहूया आता बॅक टू बॅक 3ऱ्या षटकाराची हॅट्रिक करणार का हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होती 34 धावा. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 6 धावा. थोडंसं स्पीडअप घ्यायचं दोन्ही संघ विनंती असेल. 6 चेंडू 6 धावा. आता मात्र नक्की सिली पॉइंट दोन्ही हटवले गेलेत. आता मात्र शैलेशांना बॅक टू बॅक 3रा षटकार मारण्याची नामी संधी असेल. आता मात्र 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहिल्या. इथे मात्र फटका फसला. जेलची नामी संधी होती. जेल सुद्धा झाला धरतीला दान. 1च धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. समीकरण असेल 5 चेंडू 5 धावा. धावसंख्येत 35 धावा. पुन्हा एकदा विवेक षटकारामध्ये रूपांतर डील करणार का विजयाचं विजयश्री षटकाराच्या स्वरूपात करणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. 5 चेंडू 5 धावा. अरुण वैयक्तिक पहिलं सांगित 3रं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. ओ चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय अरुण. क्रिक बस पाहिलं जर तर कदाचित अरुणाला आधी शेवट हाताळणं गरजेचं होतं का. जर चांगली सातत्यपूर्ण गोलंदाजी होते. विकेट जर विकेटचं पतन
आता नक्की जर तर जसं क्रिस बसला चर्चा झाल्या तर जर तरला माहिती जर व्हॅल्यू नसतो मला एक क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ असतो. पण तो जर आता गोलंदाजी पाहिली अरुण यांची तर कुठेतरी जर अरुण याने आपलं दुसरं षटक हाताळलं असतं, विवेकची विकेट गेली असती तर मात्र मॅच मध्ये कमबॅक झालं असतं. परंतु जर तर मित्रांनो खेळामध्ये अनिश्चितता कायम असते, कोणत्या क्षणी काय होईल हे शेवटच्या क्षणापर्यंत माहित नसते. पण जर तर आपण एक माणसाचं मन असतं त्याच्यामध्ये शंका कुशंका हे मात्र नक्की देतं. तर कुठेतरी हे सुद्धा असू शकतं विवेकचं विकेट आलं असतं तर कदाचित मॅचचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं. परंतु अप्रतिमाची फलंदाजी पाहायला मिळते विवेक यांच्या मार्फत. आत्ता समीकरण असेल 3 चेंडू 5 धावा. हा नौका फलंदाज स्वतः कर्णधार प्रवीण येताना पाहायला मिळत आहे. कर्णधार पारी खेळणार का प्रवीण हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं. अरुण अप्रतिमाशी गोलंदाजी प्रभावित करताना पाहायला मिळतं, आपल्या संघासाठी प्रतिष्ठापणाला लावताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला अप्रतिमाशी फलंदाज एक षटकार किंग म्हणून ज्यांची ओळख होती ते वादळ काही वेळासाठी क्षमवताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सज्ज अरुण टू प्रवीण समीकरण आणताना पाहायला मिळत आहे. अकुल टप्प्याचा चेंडू होता, एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल आणि एका धावती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या देखील आता समीकरण असेल 2 चेंडू 4 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 6 चेंडू 6 ची मॅच आली होती. तदनंतर अरुण अप्रतिम मित्र गोलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र कॉन्फिडन्स डाऊन न करता ज्याबद्दल आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत तुमच्याकडे जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही या खेळामध्ये आपलं नक्कीच वर्चस्व गाजवत राहणार. इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. ज्याबद्दल बोलला होता ना देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. पुन्हा एकदा एकेरीत रूपांतर केले, एकदा पूर्ण केली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकाच धावावरती समाधान. हो काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जरी माझ्या गोलंदाजीवरती धावा गेल्या असतील तरी मी मात्र क्षेत्ररक्षण मध्ये मात्र 100% एफर्ट देईन. त्याबद्दल बोलला होता ना देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनात धरलेलं विजयाचं स्वप्न कधी मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग परंतु हा सामना जिंकल्याशिवाय मैदान सोडू नका. एक चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. अरुण कौतुकास्पद मित्र गोलंदाजी. इथे मात्र चेंडू तो गोशांकी क्षेत्रामध्ये काय अप्रतिम. एकदा मी टाळ्या बोलला होत्या अरुण या गोलंदाजीसाठी शेवटच्या क्षणी 6